घराच्या बाहेर हाकलून दिलं म्हणून काय कसं हाकलून देशील मर्यादेचं उल्लंघन करण्याला. अरे नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा. तर आता आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करत आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज कमेंट आली ती मला काल की मी कॅमेरा व्ह्यू बरोबर देत नाही. आताचा कॅमेरा व्ह्यू बघा कसा वाटतोय, किती भारी दिसतोय बघा. अरे घंटीवाला कोण, घंटीवाला काय माहिती, आणूनच वाला आलाय वाटतं. हे बघा गाल फुगी होत असती, गाल फुगी. तिचा आता एक फुगा फोडलाय मित्रांनो मी, तरी बी ती फुगावर फुगा लागली. नमस्कार कर, चल आता सगळ्यांना स्वागत आहे. अरे ते माझ्याकडे ते स्पायरलचं मशीन नाही का, त्याचा भुगा आहे, त्यात भरायचा, फुटल्यावर उडन मग ते दडमकू बॉम्ब फुकट फुट. मम्मी मतदान केलं तू? पुढे दाखव. मतदान केलं का? तू केलं का? पुढे पुढे मतदान पुढे पुढे हा केलं मी म्हणते, बळजबरीच केलं म्हणते. हाईट नाही तरी म्हणते बळजबरी मी केलंय मतदान म्हणून. तिचं मतदानच नाही इथं. आणि राहिला माझा विषय. अरे हा भाऊ का घंटी वाजवते बार बार इकडं. बैल नाही ती गाय, गाय आले तो. हे अरे आज कुठून आले काय माहिती आहे. घंटीवाल्या म्हणजे नक्कीच त्यांचा मालक कोणतरी आहे, नक्कीच त्यांचा मालक कोणतरी आहे. पाळण्याला गाई वेगळे असतं ना. आणि माझा विषय राहिला मतदान कार्डाचा, तर माझं मतदान कार्डच नाही आहे म्हणून मी काही मतदान कार्ड केलंच नाही. म्हणजे माझं मतदान कार्ड आलंच नाही. मी 2 वेळेस अप्लाय केलं तरी बी माझं आलंच नाही. आणि हे बघ लहान लेकरू केव्हा असं करायला. तू एक फुगा फोडला बरं मी आताशी मगाशी, तरी बी असं फुग्यासाठी धडपड चालली. तू तिच्या का पाठीमागे लागतो बरं? काय मागाला तुम्ही? आहेत घरात फुगे बुरलेले तर फुगे ती खेळत लगेच बघा डोळे बघा. वकील आहे घरात बड्डेचे उरलेले, मग काय लोकांना देईन का? आता इथं गल्लीत बी लेकरं नाही. कशी सपोर्ट करते मम्मी तू लगेच पटकन 2 मिनिटात. काहीच गरज नाही ना. आहेत फुगे तर काय करणार बघ. आता घरात लेकरू नाहीये, बाहेर लेकरं नाही, काय आपणच का? तो आपण कलर मारायचा का? कलर तिकडे दुकानात आहे, काळा कलर आहे उलचा पुरलेला, पलंगाला मारतात. मारत असेल तर मारतात मला काळा कलर. कशाला मारायचं? कलर फुग्याला फुग्याला मारतात. चला मित्रांनो, आता हेच चालू आहे, अशी गडबड गप्पा 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 चालू आहे अशा. आणि 2 दिवस व्हिडिओ कोण नाही आला. दुखत होतं तुमचं? हा डोकं नव्हतं दुखत, मला बॅक प्रॉब्लेम आहे. इथं बॅकला प्रॉब्लेम व्हायला लागलाय, दुखतंय इथं. अजून पण चमक भरण्यासारखी होती. तुम्ही सांगा आता, हा आमच्यापेक्षा लहान आहे आणि याचं दुखायला पाहिजे का? माझं पण दुखतंय, हिचं बी दुखतं, ह्याचं बी दुखतं, आमचं काऊन नाही दुखत बरं? तुझं बी दुखतं मम्मी. तू सांगलो त्या दिवशी रात्री मी 1 दिवस व्हिडिओ टाकला, मला वाटतं आताच 2-4 दिवसातली गोष्ट आहे. तो व्हिडिओ टाकला होता मी त्या दिवशी. तो दुखत होता दवाखान्यात, तुला घेऊन गेलो मी. तर मग एखाद्या दुखतं असं काही. डॉक्टर म्हणला इनको लेके जाऊ जल्दी दुसरे हॉस्पिटल. शुगर लो झालती तुझी, त्यामुळे कसं शुगर लो म्हणजे आमच्या वयाच्या हिशोबाने शुगरचं चालू आहे. तुमचं काय वय झालंय का? हे बी घ्यायला ते अवघडच काम झालं. गपचूप बसायला पाहिजे का कशाला? तुम्ही तर हातच लावू नका. गप ना तू. चला मित्रांनो, भेटू थोड्या वेळात. चला. आता सकाळपासून एकदम बोर झालेलो आहे. आता आरशात व्हिडिओ नाही आहे आणि कॅमेऱ्यात व्हिडिओ आहे डायरेक्ट. सकाळपासून तुम्हाला काय सांगू, अवस्था माझी एकदम बोर झालेलो आहे मी. का तर आता तुम्हाला तर माहिती आहे इलेक्शन, आणि त्यातली त्या दुकानासमोर आमची बाउंड्री, ते काय म्हणते 100 का 150 मीटरच्या बाउंड्रीमध्ये आमचं दुकान येतं. त्यामुळं बंद ठेवण्यात आलेलं आहे. आणि काय सांगू तुम्हाला, सकाळपासून परिस्थिती झोपून दिवस चालू आहे. झोपायचं, खायचं, झोपायचं, उठायचं, खायचं, बस तेच काम चालू आहे सकाळपासून. काय सांगू तुम्हाला, बोर झालो एकदम. काय करावं म्हणलं काय कळान झालंय.
काल होतं तर काल व्हिडिओ टाकण्यात नाही आला काहीच, आणि आज हाही वेळाच वेळ तर काही सुचत बी नाही आहे की काय करावं काय नाही. एवढं डोकं बधीर झालं ना काय सांगा तुम्हाला. वैताग आला मला आता, खूप सारा वैताग आला. आणि त्यातली त्यात मी म्हणलं यांना बाहेर जाऊ, आपण पिक्चर बघायला जाऊ, पिझ्झा खायला जाऊ, इकडं जाऊ तिकडं जाऊ. तरी ह्या दोघी सासू सुना आहे ना, सासू आणि सून हे ऐकत नाही आहे. मलाच काही कळत नाही. आता कुठला असा नवरा असं यंदा ऑफर दिल्यानंतर कोणी येणार नाही चला म्हणून खायला. मग हे जागेवर बसले. आता हे व्हिडिओ चालू केल्यानंतर मग त्यात चला बरं उठा, तुम्ही जसा आवाज ऐकला एवढे तर फेकू महाराज ते सगळे. मला तेच कळत नाही नेमकं यांचं काय चाललेलं असतं. सकाळपासून विचार करतो कुठेतरी बसलो जाऊ, बाहेर जाऊ, असं करू तसं करू. मग मी 1 वाजता घरी आलोय. झोपून विचार नसते तो. किस्मत में होगा तो खुद चल के आएगा. असं किस्मत पलंगावर नाही येत. आज इलेक्शनची सुट्टी आहे तर एवढं बोलणं ऐकावं लागतं मला. जे नाही ते ऐकायला भेटायला लागतं. काय सांगतो मला. मैं बैठा हूँ किस्मत के भरोसे. चलो कैमरा घुमाएंगे अभी. तुमको व्यू अच्छा चाहिए ना तो कॅमेरा घुमाते. बघा आता मोबाईल बघून झाला आणि आता सगळं झाल्यानंतर आता हे डिसिजन घ्यायला लागली की आता आपण बाहेर जाऊ. असं पलंग दे रे हरी पलंगावर. हरी तुला पलंगावर देईन का? म्हणलं ना नसीब में होगा तो खुद चल के आएगा. आताच म्हणले मी. मैं बैठा हूँ किस्मत के भरोसे. हाँ किस्मत आती है. किस्मत में होगा पे तो आएंगे खुद किस्मत. चल के आएगा. हट. समोसे घेतले. चल ना नको बा, मी चल. नाही करत. तू चल ना. पप्पा जाऊन या जाऊन या. काऊन मी देतो बनवतो. चल ना. तुमची का तुला जायचं आतमध्ये. हा? मित्रांनो हिला रिलायन्स बघायचंय. तू जाऊन दाखव. पण तू चल ना, तू दाखवू शकते ना तिला. नको मी नाही दाखव. काऊन चला ना मम्मी चला. तिने पहिले बघितलं नाही का आधी, पहिल्या वेळेस बघायचं तिला. पण चल ना मग, मी ती इकडं मॉलमध्ये बी नाही गेलेली कोणच्या. आता छोट्यासा जालन्यामध्ये रिलायन्सच उघडलेलं आहे. चल. तुम्ही दोघं तिघं जण जा ना, खायचं पिंटर बघायचं तुम्ही. चला ना. काय बघायचं. नको नको नको. घ्यायचं असलं तर ना तू टाइमपास. चल चल जाऊन आपण. चल चल जाऊ. काही नाही चल. एखादी गोष्ट जर तिला जर म्हणली ना, आता सगळं खाल्लंय पिल्लंय, सगळं खाऊ पण घातलं तुम्हाला मी थोडंफार, तरी या गोष्टी घेतल्या नाही मी. ते पारा, अजून काय खाल्लं रे. पाणीपुरी 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 नाही ना, तिथे गर्दी होती तर हे खाल्लंय थोडंफार. आता अजून वाटलंच तुम्हाला बनवून खाऊ घालीन मी काहीतरी. दीपक, माणसाने माणसाच्या मर्यादेत राहिले पाहिजे. मर्यादेचं उल्लंघन करणं हेच माझं कर्तव्य आहे. घराच्या बाहेर हाकलून दिलं म्हणतात. कसं हाकलून देशील. मर्यादेचं उल्लंघन करण्याला. अरे घराच्या बाहेर काढून देणार तर बरेच येतील, मनाच्या बाहेर मला काढून दाखवा म्हणजे झालं. मी मनात बसलेलो आहे, लोकांच्या मनात. लोकांच्या मनात आहे, काहींच्या डोक्यात आहे. म्हणूनच मी सगळीकडे राज्य करतो आहे. आज कालच्या व्हिडिओवर, परवाच्या व्हिडिओवर कमेंट आहे. हा तर मग जर आपण सगळ्यांसारखं जर मी जर व्यवस्थित आज थोडाफार कॅमेरा धरला तर मग काय राहिलं आपल्या व्हिडिओ मध्ये वेगळं. त्यांना बघा कॅमेरा मी असा 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 करतो, असा करतो, असा करतो, असा करतो. किती नखराचा आहे. याला म्हणते काहीतरी युनिक. तुम्ही काहीतरी वेगळं करत जा ना, म्हणजे चांगलं वाटतं. हाय की नाही, हाय का नाही. बरोबर नाही बघ. बघा ती सहमत झाली तेव्हा काय सहमत आहे. पक्ष फुटला तुमचा. ती पक्ष फुटलच नाही. पक्ष फुटला, कार्यकर्ता पळाला तुमचा. हे बघ नाही पळू शकत. मतदान दिलं, सगळं झालं. असं म्हणत होते बरोबर आहे जे मम्मी सांगतात. वा वा, पलटी कारभार, पलटी कारभार. आता 10 मिनिटात पलटी. मित्रांनो तुम्ही बघितलं ना व्हिडिओ मध्ये, आधी काय बोलली आता काय बोलली. हे असं पलटी कारभार असं बरोबर नाहीये, माहिती का. नाही हो. मग मग काय सांगते, व्यवस्थित कॅमेरा पकडा.
बरोबर आहे ना? व्यवस्थित पकडतोय. कॅमेरा व्यवस्थित पकड, इकडे इकडे नको नाचू, असं असं कर. आम्ही आता माहिती का तुला कॅमेरा बघायला गेलतो तिथं, बघितलं नाही ना? असतात भावले असतात खरं आपण ते बघायला पाहिजे तू कॅमेरा हा गोप्रो म्हणते ती, गोप्रो म्हणते. घ्यायचं आपल्याला खरंच छोटा कॅमेरा घ्यायचा मित्रांनो, कारण हे मोबाईल मध्ये शूट करायचं म्हणलं ना, मोबाईल धरायचा बोललं ना काय होतं माहिती का, भरपूरशा ठिकाणी व्हिडिओ काढायचा म्हणलं की लोक जरा अचंबित होतात आजूबाजूचे. ते कॅमेरामध्ये कसं म्हणजे कॅमेरामधून कसं घ्यायचं माहिती. आपल्याकडे लॅपटॉप आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा व्हिडिओ काढायचा असेल तर लगेच झोप येते मम्मीला. आता दीपक आता खाल्लंय, तर झोप येतेच. लईच अवघड काम आहे. जाऊ दे आता शिवानी, काय सांगू तुम्हाला. आज वोटिंग झालंय. आजचा दिवस एकदम बोरिंग गेला दुपारपर्यंत. संध्याकाळी एकदम दिवस बोर गेला मित्रांनो. हे बघा झोपा काढणं चालू आहे, झोपा. चला मग आता वाजलेत किती वाजले ते बघा, 8:30 वाजलेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला रग दे ना काढून घ्यायचं. घ्या. आहे का झोपेच चालू आहे सगळं. थंडी तुमच्या इकडे थंडी आहे का नाही सांगा, आणि कुठून व्हिडिओ बघताय ते पण सांगा. थंडी कशी सुटली ना. मला शिवाय अरे मम्मी इथं थंडीत नाही वाजत. ही म्हणते मी ते जॅकेट घातलं मित्रांनो, ते हातात दिसतंय, दाखवते जरा उघडव. ते किती जाड आहे बघा, तुम्हाला दिसतंय का मित्रांनो, हे बघा किती जाड आहे ते. मी जॅकेट घातलंय तरी मला थंडी वाजल्यासारखी व्हायला लागली. ती म्हणते मला थंडीत नाही वाजत. बस ना. आवडच का तरी ती म्हणते मला थंडी वाजत नाही. मित्रांनो बघा मम्मीला तर थंडी वाजायली. चला थंडी भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, शुभरात्री. शुभरात्री. मी असं दिसेन तुम्हाला. चला. थंडी लय सुटली. तुमच्याकडे आहे का थंडी? कमेंट मध्ये सांगा. मला तर आता ना मी पाणी पिल्यामुळे मला थंडी वाजते. झोपते आता मी. शुभरात्री सगळ्यांनी. ते खाल्लं तेवढ्याच झोपायचं आता. शेअर करा. वा किती खादा. किती खाता म्हणजे किती खातो अजून भूक लागलेली मला, मी खाऊ शकतो अजून. चला. तिकडे बसलं